मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर ह्या बघा मित्रांनो, ह्या कशा बाटा पडल्या आहेत ह्या आंब्याच्या, किती पडले आहेत बघा. हे बघा बघा. मग काय करायचं, हे असे छोटे छोटे रोप घ्यायचे. हे बघा मी घेतलेत बघ. हे बघा किती रुजले आहेत बघा. हे बघा, हे बघा किती आहेत बघा. हे बघा, हे काय करायचं, हे असे मी आता 2 घेतले असं. मग काय करायचं, हे जे छोटे छोटे रोप येतात त्यांना कलम करायचं झालं तुम्हाला तर असे 2 घ्यायचे. हे बघा मी 2 घेतले. हे बघा 2 घेतले. हे बघा अशा भरपूर असतात, किती बाट्याने. हे बघा ह्याच्या खाली बघा किती, या झाडाच्या खाली तिकडे देखो. हे बघा रोप किती रुजले आहेत. हे काय करायचं, ह्या छोट्या झाडांना पण बघा केवढी छोटी आहेत. यांना पण आपल्याला ग्राफ्टिंग करून तुम्ही कुठे पण लावू शकता. तर ते आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवणार. तर कसं ग्राफ्टिंग करायचं, तर हे बघा मी हे 2 रोप घेतलेत. हे बघा, तर हे बघा, हे मी आता 2 रोप घेतले. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर काय करायचं, हे बघा आता मी हे घेतलं. हे बघा, हे आता 2 ह्याला बरोबर पकडलं. हे बघा आधी त्यापदी मी हे बघा, हे काय करायचं, हे 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 बघा 2 रोप घेतले आहेत छोटे छोट्या. तर काय करायचं, हे वरती कट करायचं, खाली इकडे नाही, कारण काय माती उडणार त्याच्यावरती. मग हे 2 हे बघा, हे 2 इथे लेवलला आहेत. हे बघा असे. मग काय करायचं, तर हे असं जेवढं वरती होईल तेवढं हे असं कट करायचं. हे बघा कट केलं. हे बघा नंतर काय करायचं, तर हे बघा असं हे दोघांना असं पकडायचं आणि दोघांच्या मधोमध असं चिरायला पाहिजे. हे बघा, हे बघा एवढ्या छोट्या झाडांना पण होतं मित्रांनो, असं नाही की मोठ्याच झाडांना होतं. जरी छोटी झाडांना जरी तुम्ही केलात तरी ते सक्सेस होतं. हे बघा, हे बघा, हे बघा असं 2 झाडांना असं पकडून. हे बघा मी कसं केलं. हे बघा असं करायचं. नंतर ही कलम फांदी घ्यायची. हे आता मी असं पकडतो. हे बघा, ही आता कलम फांदी घ्यायची. हे बघा, हे बघा, हे खाली ते अशी बारीक झाली पाहिजे वरून. हे बघा, हे बघा हे कसं झालं. आता हे काय करायचं, तर हे बघा हे 2 फांदे आपण असे घेतले, हे असे लेवल आहेत बरोबर. मग काय करायचं, हे 2 फांद्यांच्या मधोमध ही फांदी अशी घुसवायची. हे बघा अशी. हे बघा ही अशी घुसवायची. आता हे थोडं वर आलं, ह्याच्या वर तरी चालतं, त्याला काय होत नाही. तिकडे मेन कुठे आहे, तर हे बघा, हे हा जो जॉईंट आहे, हे बघा हा जुळला पाहिजे. हे बघा हे जो जॉईंट आहे तसंच हे बाजूला पण. हे बघा हे बाजूला पण बघा. हे बघा, म्हणून हे बघा कसं जॉईंट झाला. मग सायन पण अशीच घ्यायची. आता हे लहान रोप आहेत, मग ह्यांना तुम्ही मोठी सायन घेतल्यात तर नाही होणार. आता हे बघा हे कसं इथे पण जॉईंट झालं. हे बघा, हे बघा असं तुम्हाला कोण दाखवणार नाही मित्रांनो, एवढं जवळसून. आपलं काय, आम्ही तुम्हाला शिकावं, तुम्हाला यावं म्हणून मी हे करतो मित्रांनो. असं नाही तर तुम्हाला कोण दाखवणार नाही. हे बघा हे असं हे करून. हे बघा कसं फिट झालंय बघा. हे बघा असं. नंतर त्याला असं बांधायचं. हे बघा आता बांधते वेळी ह्याला काय करायचं, तर सुरुवातीला थोडं अशी फांदी हे करून हलके हाताने, हे कसं छोटं रोप आहे. हे बघा असं हे करून पहिलं वरती बांधून घ्या एकदा हवं तर. हे बघा, हे बघा आता हे काय तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणून एवढ्या छोट्या रोपांचं पण होतं म्हणून. हे बघा एकदा असं वर बांधून नंतर त्याला खाली घ्यायचं. हे बघा, आणि खालपासून त्याला सुरुवात करायची. असं हे बघा, असं खालपासून त्याला सुरुवात करायची बांधायला. हे बघा हे काय बाटा खाली पडलेल्या असतात मित्रांनो. मग काय, हे बघा, पण बाटा अशा घ्यायच्या जंगली झाडाच्याच घ्यायच्या. तुम्ही म्हणाल हापूसच्या आंब्याच्या घेतल्या, कुठच्या कलमी आंब्याच्या घेतल्या, तर नाही. हे बाटाच्या ह्याच्यात, ह्या जंगली बाटाच्या ह्याच्यात हा गुणधर्म आहे की ती 100-150 वर्ष ती झाडं राहू शकतात असं. तर हे बघा,
हे बघा, हे बघा असं बांधायचं. बांधतेवेळी जरा हलक्या हातून बांधायचं जेणेकरून ते नाजूक असतात म्हणून. हे बघा, वर बांधतेवेळी टाईट बांधायचं इथे. हे बघा, हे बघा, हे बघा. नंतर हे असं खेचून असं खेचून नंतर तुम्ही पूर्ण टाईट त्याला करू शकता. हे बघा, हे आता कसं झालं बघा. ह्याच्यात हे वैशिष्ट्य आहे बघा, ही पट्टी ताणते अशी बघा, अशी, हे वैशिष्ट्य. मग आता हे बघा कसं टाईट झालं. हे बघा, हे पट्टीचं हे वैशिष्ट्य आहे बघा. नंतर तुम्ही इथे आता हे बघा खाली आलो मी इथून पूर्ण बांधून, नंतर इथे तुम्ही अशी गाठ बांधू शकता. हे बघा, हे बघा आता ते इथे गाठ बांधली. हे बघा, हे बघा. आता तुम्ही म्हणाल ह्याला हलके हातान, कारण हे जे अन्न आहे, कारण अजून ह्याला मुळं आली नाहीत. हे बघा, सोटमुळं आलं नाही. जोपर्यंत मूळ येत नाही तोपर्यंत ह्याच्यातूनच त्यांना अन्न ह्या रोपाला मिळतं. म्हणून ह्यांना काय तोडायचं नाही. हे पाहिजे आता लावते वेळी हे दोन बाटासहित असं तुम्ही लावू शकता. हे बघा, हे बघा, बघा आता हे पक्क झालं. हे बघा, असं बांधून एवढ्या झाडांचं पण होतं मित्रांनो, की मोठीच झाडं पाहिजे तुमच्याकडे. तर हे बघा, ही बाटा याचे अन्नाचं हे आहे मित्रांनो, कारण याला सोटमूळ अजून आलं नाही. हे बघा, आता सोटमूळ आलं की मग ह्या बाटाची काय गरज नाही. हे बाटा निघून जाणार, ॲटोमॅटिक ते पडतात. तोपर्यंत हे बाटा जे आहेत ह्याच ह्याचं अन्न आहे. त्यावेळी ह्या बाटांना तोडायचं नाही. फक्त बाटा तुटली की हे झाड तुमचं मरणार. जोपर्यंत ही बाटा आहेत ह्याला जरी असं तुम्ही माती जरी नाही ठेवला, तसं जर दगडावर जरी ठेवला, जोपर्यंत बाटा याला जॉईंट आहे तोपर्यंत हे जिवंत राहणार रोप. आणि एकदा ह्याच्या बाटा हे तुटली, जोपर्यंत मूळ त्याचं जमिनीत जात नाही, सोटमूळ, तोपर्यंत ह्या बाटावरच ह्याचं अन्न आहे. त्यावेळी ह्या बाटांना तोडायचं नाही, फक्त लावते वेळी. आता काय करायचं, हे बघा, हे पक्क झालं. हे बघा, बघा कसं फिट झालं. हे बघा, असं तुम्हाला कोण सांगणार नाही मित्रांनो. हे बघा, काळजी आहे अगदी, काय भारी नाही. असे बाटा कितीतरी आता भेटतात तुम्हाला. मग काय करायचं, तुम्ही जिथे तुम्हाला लावायचं, कॅरी बॅगमध्ये लावायचं तर कॅरी बॅगमध्ये लावू शकता. कुठे जमिनीत लावायचं तर जमिनीत लावू शकता. खड्डा मारायचा आणि एवढं जमिनीत असं हे करून तुम्ही त्याला लावू शकता. हे बघा, अगदी बघा, अगदी सोपं आहे, काय भारी नाही. हे बघा, किती छोट्या रोपांचं झाड आहे बघा. फक्त काय ह्याच्यात काय महत्त्वाचं ते ह्या बाटा तोडल्या नाही पाहिजे, कारण ह्याचं हे बघा, ही फक्त मुळं आहेत, पण अजून याला सोटमूळ आलं नाही आहे दोघांना पण. जोपर्यंत सोटमूळ येत नाही तोपर्यंत हे बाटाच्या ह्याच्यातनंच ह्यांना अन्न भेटतं. या बाटामुळे त्यांना अन्न भेटतं. आणि आता हे जे रोप झाले आहेत हे बाटाच्या ह्याच्यातनंच हे झालेले आहेत. त्याच्यामुळे हे बाटा इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे बाटा महत्त्वाचे, म्हणून बाटा तोडायचे नाही. तर हे बघा कसं झालं बघा. हे बघा किती टाईट झालं बघा. आता ह्याला काय होणार नाही बघा. तर चला तर मित्रांनो, बघा कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.